नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण पारायणाचे महत्त्व जाणून घेतले. आता आपण बघूयात की पारायणाला आपण जेव्हा बसतो तेव्हा प्रार्थना कशी करायची आहे. हो, आपण देवाला रोज प्रार्थना करतो, आपल्या गुरूंना देखील रोज प्रार्थना करतो, पण तरी देखील आपण काही संकटांना सामोरे जातो. तर त्या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी आपण पारायण म्हणजेच संकल्पयुक्त उपासना करत असतो. तर हा संकल्पयुक्त उपासना करण्याआधी आपल्याला आपल्या गुरूंची शरणागती घेऊन एक प्रार्थना करायची आहे व ती कशी करायची ते आता आपण बघूयात. सर्वप्रथम तुम्ही जर निस्वार्थी भावाने ही उपासना करत असाल, संकल्पयुक्त पारायण करत असाल तर खूपच चांगलं. त्याने आपल्या गुरूंची कृपादृष्टी आपल्यावरती राहील व ते सदैव आपल्यावरती प्रसन्न राहते. पण जर तुम्हाला कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी, संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी पारायण करायचं आहे तर त्याची प्रार्थना कशी आहे ते उर्वरित भागामध्ये बघूयात. भेटूयात लवकर.